सम्राट अशोक महात्मा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने धम्मक्रांती प्रज्ञापर्वाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले। सर्वप्रथम सम्राट अशोक, भगवान गौतम बुद्ध, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संघमित्रा महिला मंडळ व सुजाता महिला मंडळ यांच्या वतीने त्रिशरण पंचशील घेण्यात आले। डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांचे पुष्पावंती नगरीमध्ये विश्रामगृह ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकापर्यंत मोठ्या धंबारथामध्ये गाजत वाजत रॅलीने स्वागत करण्यात आले। तसेच यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास गुलाबी पुष्पहार अर्पण करून जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली। या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर हे होते, तर अध्यक्ष म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण समितीचे अध्यक्ष भीमराव कांबळे हे तर धम्मक्रांती 2026 चे अध्यक्ष प्रा सुनील खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती। 2026 या जयंती वर्षात पुसदमध्ये मी पहिल्यांदा चालू आहे। या नगरीमध्ये धम्मक्रांती प्रज्ञापर्व आयोजन समितीच्या वतीने मला पुसदला येण्याचा सन्मान मिळाल्याचे त्यांनी धम्मक्रांती प्रज्ञापर्व 2026 सोहळ्याच्या उद्घाटकीय भाषणातून बोलताना डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर बोलताना संबोधित केले। यावेळी प्रामुख्याने उपस्थित भीमराव यशवंतराव आंबेडकर, भीमराव दादा कांबळे, प्रा सुनील खाडे सर, डॉक्टर विठ्ठल खाडे, प्रा मुंबई बुद्धरत्न भालेराव, किशोर दादा कांबळे, मिलिंद जाधव, भोलेनाथ कांबळे, भास्कर पाढेन, भारत कांबळे, प्रतिमा वाकडे इत्यादींची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धम्मक्रांती प्रज्ञापर्व समिती 2026 अध्यक्ष डॉक्टर प्रा सुनील खाडे सर यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लपू कांबळे व आभार राजेश ढोले यांनी केले।